यांच्याकडे काय बघतो मी? तुला विचारलं कसं चाललंय काम. शिवा, तुला एक गोष्ट सांगायची होती. काय मॅटर झालंय का? नाही, असं काही नाही झालं. काय झालंय? काय झालंय? अगं खरंच काही जास्त नाहीये. मग काय झालं सांगत का नाही आज? अगं शिवा, जाऊ दे ना, कशाला हा विषय. मग तुम्ही एवढं का लपवून ठेवताय माझ्यापासून? शिवा, मी सांगतो. ते आपण गॅरेज बंद करून जातो तेव्हा ड्रॉवरला चावी तशीच असते ना, तर त्यातून चंदनने पैसे काढले आणि ते पैसे स्वतःकडेच ठेवले. म्हणजे ते पैसे त्याने आमच्या स्वाधीन केले, अगदीच काही घेऊन नव्हता जात तो पैसे, पण ते सगळं कळल्यावर स्टेफनीने त्याच्यावर हात उचलला आणि मग जरा त्यांच्यात, म्हणून मग मी म्हटलं की शिवा आल्यावर, म्हणजे आम्ही तेच सांगितलं की शिवा आली की ती ठरवेल सगळं. तुम्ही भांडायला काय लागतं एकमेकांशी पण? अगं पण शिवा, मग आम्ही काय करणं अपेक्षित होतं? काय करायला होतं? तुमचं बरोबर आहे, त्याने चूक केलीये, पण प्रामाणिकपणा पण दाखवला ना. अगं पण आणि माणूस जेव्हा चूक सुधारतो ना, तेव्हा एक पाऊल मागे येऊन सुधारतो. मग आता तो इतकं मागे येऊन पुढचा विचार करतो, तर आपण त्याला हात नको द्यायला? म्हणजे सावरलं स्वतःला. तू हा बॅलन्स जर केला नसतास ना, तर मोठी चूक केली असतीस. पण आता तसं काही झालं नाही, म्हणजे कसली शिक्षा? भाई, हेच शिवा, हेच बोलत होतो मी आणि अप्पर. बरं, आता हा विषय थांबवा आणि क्वीनचं बघा. मी घरी जाऊन येते जरा. थँक्यू शिवा. येते. थँक्यू. काम